अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळेस जो गैरप्रकार या सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या या भूमीमध्ये घडला त्याचा निषेध करण्यासाठी आज उमरज विभागातील शिवसैनिक आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहे. खरं बघायला गेलं तर यशवंतराव चव्हाणांची जी भूमी आहे त्याचा सर्व महाराष्ट्राला त्याचे जे संस्कार आहेत ते सर्व स्रोत आहे. परंतु परवा ज्या प्रकारे प्रशासनाचा आधार घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या वेळेस जो घोळ घालण्यात आला, खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, त्याचबरोबर शिवसेना असेल, आमच्याकडं बहुमत असताना सुद्धा ज्या पद्धतीनं हे जे निवडीचं प्रक्रिया होती ती पूर्ण करण्यात आली आणि प्रशासनाचा गैरवापर करून ज्या पद्धतीनं हे इलेक्शन घेण्यात आलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांना जी त्या प्रक्रियेमध्ये झालेली दुखापत आहे आणि त्यांच्यामुळे झाली, पोलीस बलाचा अतिरिक्त वापर करून या पद्धतीने हे निवडणूक प्रक्रिया हाताळण्यात आली, त्याचाही आम्ही जाहीर पद्धतीने या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये जो प्रशासनाचा गैरवापर झाला आणि ज्या नियमावलीप्रमाणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी व्हायला पाहिजे होत्या त्या न होता प्रशासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये दबाव निर्माण करून काही सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवलं आणि असं करून जिल्हा परिषदेमध्ये सत्ता मिळवली. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार ज्यावेळेला एक मतानं पाडलं गेलेलं होतं त्यावेळेला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की मी जमलं तर ही सत्ता करून बनवू शकतो, परंतु मी अशा सत्तेला चिमट्यानं सुद्धा शिवणार नाही. आणि त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेमध्ये जाऊन ते निवडून आले. परंतु या विचाराची भाजप, अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराची भाजप आता राहिलेली दिसत नाही. यांनी शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याकडं बहुमत असताना आणि हे बहुमत हा बहुमताचा आकडा हा मॅजिक फिगरपेक्षाही जास्त असताना याच सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवून त्यांच्यावर खोट्या FIR करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवून त्याच्यामध्ये सभापती, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी केल्या. आणि हे करत असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री, या पालकमंत्र्यांना सुद्धा धक्काबुक्की झाली, याच्यामध्ये ते जखमी झाले. मग अशा पद्धतीनं जर प्रशासन काम करणार असेल तर या प्रशासनाचा लोकशाहीच्या मार्गाने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि ही जी झालेली निवड आहे ही निवड नैतिक आधारावर झालेली नसून नैतिक विजय हा शिवसेना, राष्ट्रवादीचा आहे आणि याच्यामध्ये पालकमंत्री हे विजयी झाले. म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं या प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने या प्रशासनाला सुद्धा आम्ही वटणीवर आणायचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा सांगतो की लोकशाही टिकली पाहिजे आणि या लोकशाहीच्या मार्गानं सत्तेमध्ये आली पाहिजे, परंतु असं होत नाही. म्हणून पुन्हा एकदा जाहीर निषेध. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. प्रशासनाचा विजय असो, प्रशासनाचा निषेध असो, प्रशासनाचा निषेध असो. लोकशाहीचं राज्य असणाऱ्या या आपल्या देशामध्ये, या आपल्या जिल्ह्यामध्ये लोकमताचा आदर न करता लोकमताचा अनादर करून ज्या पद्धतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची सत्ता काबीज केली, या सत्तेस्थापनेच्या विरोधात आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याबद्दल जे गैरवर्तन करण्यात आलं या घटनेचा सुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद.